नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे KB रोहमारे कला वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय कोपरगाव आयोजित ऑनलाईन लेक्चर सिरीजमध्ये मी प्राध्यापक जेजुरकर जी आपलं सहर्ष स्वागत करतो. अकाउंटिंग चॅप्टर 3 रिकन्स्टिट्यूशन ऑफ पार्टनरशिप हे आज आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. यामध्ये ॲडमिशन ऑफ पार्टनर ही जी टर्म आहे, कन्सेप्ट आहे, ही आपल्याला स्टडी करायची आहे. सुरुवातीला रिकन्स्टिट्यूशनचा जो मिनिंग आहे तो सुरुवातीला समजून घेणार आहोत. रिकन्स्टिट्यूशन मीन्स चेंज द रिलेशनशिप बिटवीन पार्टनर्स. चेंज द रिलेशनशिप बिटवीन पार्टनर्स ही जी कन्सेप्ट आहे ही आपण थोडक्यात समजून घेणार आहोत. जसं की डिफरंट वेज ऑफ रिकन्स्टिट्यूशन आपण अभ्यासणार आहोत. रिकन्स्टिट्यूशन म्हणजे पुनर्रचना, भागीदारी संस्थेची पुनर्रचना होते. कशामुळे होते त्याचे रिझन्स आहेत की डिफरंट वेज ऑफ रिकन्स्टिट्यूशन्स, की ज्यामध्ये चेंज इन प्रॉफिट, शेअरिंग ऑफ एक्झिस्टिंग पार्टनर्स, त्याचप्रमाणे ॲडमिशन ऑफ पार्टनर, रिटायरमेंट ऑफ पार्टनर अँड डेथ ऑफ पार्टनर. दोज आर डिफरंट वेज ऑफ रिकन्स्टिट्यूशन्स. भागीदारी संस्थेमध्ये बदल होतात, पण कुठल्या कारणांनी? 4 कारणांनी, की जे तुम्हाला दिसत आहेत 1, 2, 3, 4. ठीक आहे. जसं की आपण या ठिकाणी थोडक्यात मी एक्झाम्पलप्रमाणे एक्सप्लेन करतो आहे. जसं की A अँड B दोज आर 2 पार्टनर्स. ठीक आहे. हे 2 पार्टनर्स आहेत अँड 1 पार्टनर बिकम ॲज अ न्यू पार्टनर इन टू दी पार्टनरशिप ॲज अ सी पार्टनर जो असेल तो ॲज अ न्यू पार्टनर म्हणून या ठिकाणी पार्टनरशिपमध्ये एंटर करतो आहे. सपोज A अँड B यांचा जो प्रॉफिट शेअरिंग रेशो होता तो 3:2 होता. मात्र C हा जो न्यू पार्टनर आहे, हा न्यू पार्टनर यामध्ये एंटर होतो. याचा अर्थ पार्टनर्स होणार आहेत A, B अँड C याप्रमाणे. ठीक आहे. तर निश्चितपणे हे जे A अँड B हे ओल्ड पार्टनर्स या ठिकाणी आपण समजूयात. यांना एक्झिस्टिंग पार्टनर्स या ठिकाणी आपण समजू शकता. मग यामध्ये C पार्टनर पार्टिसिपेट झाल्यामुळे पार्टनर झाले ABC. तर त्यामुळे ऑब्वियसली पार्टनरचा जो प्रॉफिट शेअरिंग रेशो आहे तो देखील काय होणार आहे? चेंज होणार आहे. तर मग 3:2 आणि जो न्यू पार्टनर पार्टनरशिप फर्ममध्ये एंटर करतो आहे विथ कॅपिटल अँड शेअर ऑफ गुडविल, तो त्याचं कॅपिटल आणि गुडविल या माध्यमातून पार्टनरशिप फर्ममध्ये तो एंटर करतो आहे. पार्टनरशिप फर्ममध्ये पार्टिसिपेट होतो ॲज अ न्यू पार्टनर. मग पार्टनरशिप फर्ममधील जो रेशो आहे, प्रॉफिट शेअरिंग रेशो, त्यामध्ये चेंज होतो. हा जो काय क्वेश्चन मार्क मी तुम्हाला दिला आहे, हा क्वेश्चन मार्क यासाठी दिला आहे की न्यू पार्टनर पार्टनरशिप फर्ममध्ये किती कॅपिटल इन्व्हेस्ट करतो, किती गुडविल त्या ठिकाणी आणतो, या प्रमाणावरती हा जो न्यू रेशोचा जो किंवा न्यू पार्टनरचा जो रेशो आहे तो या ठिकाणी ठरणार आहे. त्यामुळे रिकन्स्टिट्यूशन म्हणजे काय हे मला तुम्हाला एक्सप्लेन करून सांगायचं आहे की 2 पार्टनर्स त्या ठिकाणी बिझनेस कॅरी ऑन करत होते. ॲज अ C पार्टनर जो आहे ॲज अ न्यू पार्टनर म्हणून पार्टनर ॲज अ पार्टनरशिप फर्ममध्ये ॲडमिट होतो आहे, दाखल होतो आहे. त्यामुळे पार्टनरची जे आहे स्ट्रेंथ वाढली, पार्टनरची संख्या वाढली, ABC झाले. त्यामुळे ओल्ड रेशो जो होता तो देखील काय होणार आहे? या ठिकाणी चेंज होणार आहे. हे फक्त मी प्रॉफिट शेअरिंग रेशोच्या संदर्भात सांगितलं की कशा पद्धतीने पार्टनरशिपमध्ये बदल होतो आहे. ठीक आहे. हे झालं ॲडमिशनच्या बाबतीमध्ये. आता आपण रिटायरमेंटच्या बाबतीत जर बघितलं तर त्या ठिकाणी सपोज आपण समजूयात, हेच एक्झाम्पल मी कंटिन्यू करतो. सपोज पार्टनरशिप फर्ममध्ये ABC 3 पार्टनर्स होते. त्यांचा रेशो सपोज त्या ठिकाणी 3:1 हा होता. मात्र जर त्या ठिकाणी 1 पार्टनर रिटायर जर झाला, सपोज B पार्टनर यातनं रिटायर झाला, तर त्या ठिकाणी सपोज B पार्टनर रिटायर झाला तर रिमेनिंग पार्टनर जो असेल किंवा रिमेनिंग पार्टनर्स कोण असतील या ठिकाणी? A अँड C हे त्या ठिकाणी रिमेनिंग पार्टनर्स असतील. तर A अँड C यांचा जो प्रॉफिट शेअरिंग रेशो असेल तो देखील चेंज होणार आहे. त्यामुळे ऑब्वियसली प्रॉफिट शेअरिंग रेशोप्रमाणे जो बिझनेसचा प्रॉफिट असेल, लॉस असेल, त्याचं जे शेअरिंग असेल ते देखील त्या ठिकाणी चेंज होणार आहे. रिव्हॅल्युएशन ऑफ ॲसेट्स अँड लायबिलिटीज या रिगार्डिंग ज्या ट्रीटमेंट्स आहेत त्याही त्या ठिकाणी चेंज होतील. त्याहीप्रमाणे ॲडजस्टमेंट्स त्या ठिकाणी काय होणार आहेत? बदलणार आहेत. म्हणजे रिटायरमेंटच्या संदर्भात काय बघितलं आपण की ABC पार्टनर्स होतो, त्यापैकी B पार्टनर रिटायर झाला. त्यामुळे राहिले पार्टनर्स कोण? A आणि C या पद्धतीने आपण मेन्शन केलं. त्यांचा रेशो देखील काय होता? 3:1 राहिला. तर यामध्ये आपल्याला या रिमेनिंग पार्टनरच्या संदर्भातील ज्या अकाउंटिंग ट्रीटमेंट्स आहेत त्या कशा द्यायच्या आहेत ते आपण या कंडिशनमध्ये अभ्यासणार आहोत. ठीक आहे. आणि आता डेथ ऑफ पार्टनरच्या संदर्भात देखील त्याचप्रमाणे असेल की डेथ ऑफ पार्टनरशिप यामध्ये सपोज या ठिकाणी आपण जर बघितलं की A, B and C
दोज आर 3 पार्टनर्स. हे तर 3 पार्टनर्स आहेत. त्यामध्ये जर सी पार्टनर जर त्या ठिकाणी रिटायर डेथ जर त्याची जर झाली तर राहिलेले ए अँड बी पार्टनर जे असतील, ठीक आहे, मग यांच्या संदर्भातील जे अकाउंटिंग ट्रीटमेंट्स आहेत ते आपल्याला डेथ ऑफ पार्टनर या कंडिशनमध्ये लक्षात घ्यायचे आहेत. म्हणजे थोडक्यात मला सांगायचं जे आहे की ज्यामध्ये रिकन्स्टिट्यूशन ऑफ पार्टनर या चॅप्टरमध्ये किंवा रिकन्स्टिट्यूशन ऑफ पार्टनरशिप या चॅप्टरमध्ये आपल्याला जे चेंजेस होतात कशामध्ये, रिलेशनशिप बिटवीन पार्टनर्स, ते आपल्याला या ठिकाणी स्टडी करायचे आहेत. त्या संदर्भातील अकाउंटिंग ट्रीटमेंट ज्या आहेत त्या ठिकाणी लक्षात घ्यायच्या आहेत. मग या ठिकाणी रिकन्स्टिट्यूशन ऑफ पार्टनरशिप मीन्स चेंज द रिलेशनशिप बिटवीन पार्टनर्स. पार्टनर्समधील जे रिलेशनशिप आहे त्यामध्ये होणारा तो बदल आहे तो आपल्याला या ठिकाणी अभ्यासायचा आहे. की यामध्ये आपण फर्स्ट नंबर टर्म अभ्यासतो आहोत की यामध्ये ॲडमिशन ऑफ पार्टनर. ॲडमिशन ऑफ पार्टनर कंडिशन जी आहे त्यामध्ये आपल्याला अकाउंटिंग प्रॉब्लेम्सही सॉल्व्ह करायचे आहेत. ॲडजस्टमेंट देखील आपल्याला त्या ठिकाणी लक्षात घ्यायचे आहेत. तत्पूर्वी आपण या ठिकाणी अभ्यासतो आहोत की मिनिंग ऑफ रिकन्स्टिट्यूशन. रिकन्स्टिट्यूशन याचा अर्थ पुनर्रचना, रिकन्स्ट्रक्शन देखील तुम्ही म्हणू शकता त्याचं, रिकन्स्ट्रक्शन ऑफ पार्टनरशिप फर्म. मग या ठिकाणी दी रिकन्स्टिट्यूशन ऑफ पार्टनरशिप प्रायमरली इन्व्हॉल्व्स चेंज इन द फॉर्म ऑफ पार्टनरशिप. पार्टनरशिपमध्ये जो काय चेंज आहे तो या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. रिकन्स्टिट्यूशन ऑफ पार्टनरशिप प्रायमरली इन्व्हॉल्व्स चेंज इन फॉर्म ऑफ पार्टनरशिप. देअर इज चेंज इन ॲग्रीमेंट अमंग दी पार्टनर्स, की ज्यामुळे पार्टनर्समधील जे ॲग्रीमेंट आहे त्यामध्ये देखील आपल्याला चेंज दिसून येतो, बदल दिसून येतो, विच लीड्स टू चेंज इन रिलेशनशिप बिटवीन पार्टनर्स अँड चेंज इन प्रॉफिट ऑर लॉसेस. त्या ठिकाणी तो प्रॉफिट असेल किंवा लॉस असेल त्यामध्ये देखील आपल्याला काय होतो, चेंज दिसून येतो. काय मेन्शन केलं आहे की ज्यामुळे विच लीड्स टू इन द फर्म इन द चेंज इन द पार्टनरशिप मे टेक द फॉलोइंग फॉर्म्स. ॲक्च्युली डिफरंट वेज जे आहेत रिकन्स्टिट्यूशनचे ते देखील आपल्याला ठिकाणी अभ्यासायचे आहेत. तत्पूर्वी काय मेन्शन केलं आहे, द रिकन्स्टिट्यूशन ऑफ पार्टनरशिप प्रायमरली इन्व्हॉल्व्स चेंज इन द फॉर्म ऑफ पार्टनरशिप. पार्टनरशिपच्या फॉर्ममध्ये काय होतं, रिकन्स्टिट्यूशनमध्ये मुळे चेंज होतो, बदल होतो. देअर इज चेंज इन ॲग्रीमेंट अमंग दी पार्टनर्स. पार्टनर्समधील जे ॲग्रीमेंट आहे त्यामध्ये बदल होतो. विच लीड्स, त्यामुळे काय होतं, विच लीड्स टू चेंज इन रिलेशनशिप बिटवीन दी पार्टनर्स अँड चेंज इन शेअर ऑफ प्रॉफिट्स ऑर लॉसेस. त्या ठिकाणी पार्टनर्समधील जे रिलेशनशिप आहे त्यामध्ये चेंज होतो, ॲज वेल ॲज चेंज इन शेअर ऑफ प्रॉफिट ऑर लॉसेस. त्याचप्रमाणे पार्टनर्समधील जे प्रॉफिट शेअरिंग रेशो आहे त्यामध्ये देखील बदल होतात. ऑफ पार्टनर्स इन द फर्म. द चेंज इन पार्टनरशिप मे टेक द फॉलोइंग फॉर्म्स, की त्या ठिकाणी खालील मुद्द्यांच्या आधारे कशा पद्धतीने पार्टनरशिप फर्ममध्ये चेंजेस त्या ठिकाणी होतात की ज्यामध्ये जसं की नंबर फर्स्ट की यामध्ये मेन्शन केलं डिफरंट फॉर्म्स ऑफ रिकन्स्टिट्यूशन, दॅट इज कॉल्ड डिफरंट वेज ऑफ रिकन्स्टिट्यूशन. रिकन्स्टिट्यूशनचे अनेक मार्ग आहेत की ज्यामध्ये नंबर फर्स्ट आहे की डिफरंट वेज ऑफ रिकन्स्टिट्यूशन. नंबर फर्स्ट चेंज इन प्रॉफिट. प्रॉफिटमध्ये चेंज होतो. मग कसा चेंज होतो, शेअरिंग ऑफ एक्झिस्टिंग पार्टनर. शेअरिंग ऑफ एक्झिस्टिंग पार्टनर म्हणजे काय की जे एक्झिस्टिंग पार्टनर मीन्स ओल्ड पार्टनर्स. ओल्ड पार्टनर्स काय करतात, सॅक्रिफाईस करतात, ॲक्च्युली शेअरिंग करतात. ओल्ड पार्टनर्स शेअरिंग ऑफ प्रॉफिट फॉर न्यू पार्टनर. ठीक आहे, ओल्ड पार्टनर्स शेअरिंग ऑफ प्रॉफिट्स अँड लॉसेस फॉर दी न्यू पार्टनर. नवीन पार्टनरकरिता एक्झिस्टिंग पार्टनर्स किंवा जे ओल्ड पार्टनर्स आहेत ते काय करतात, शेअरिंग करतात. की ज्यामध्ये आपल्याला अभ्यासायचं आहे की दी पार्टनर्स ऑफ फर्म मे डिसाईड. जे ओल्ड पार्टनर्स आहेत ते ठरवतात. दी ओल्ड पार्टनर्स मे डिसाईड टू चेंज देअर एक्झिस्टिंग प्रॉफिट शेअरिंग रेशो. ओल्ड पार्टनर्स डिसाईड करतात की आपला जो ओल्ड प्रॉफिट शेअरिंग रेशो आहे तो आपल्याला काय करायचा आहे, चेंज करायचा आहे. इफ वन पार्टनर परचेस अ शेअर ऑफ प्रॉफिट. जर एक पार्टनर जर त्या ठिकाणी परचेस करू इच्छित असेल, इफ वन पार्टनर परचेस अ शेअर ऑफ प्रॉफिट. जर एक पार्टनर प्रॉफिटचा शेअर जर त्या ठिकाणी परचेस करू इच्छित असेल फ्रॉम अनादर पार्टनर, इतर पार्टनरकडनं. अनादर पार्टनर मीन्स ओल्ड पार्टनर्स, एक्झिस्टिंग पार्टनर्स. एक्झिस्टिंग पार्टनर्सकडनं जर एखादा पार्टनर जर त्या ठिकाणी शेअर ऑफ प्रॉफिट जर परचेस करू इच्छित असेल तर दी ओल्ड पार्टनरशिप ॲग्रीमेंट स्टँड्स टर्मिनेटेड. तर त्या ठिकाणी ओल्ड पार्टनरशिप ॲग्रीमेंट काय होतं, टर्मिनेट होतं. त्या ठिकाणी ॲटोमॅटिकली कॅन्सल होतं, रद्द होतं. अँड द न्यू ॲग्रीमेंट कम्स इन टू फोर्स स्टँडिंग द न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो. आणि नवीन पार्टनरशिप ॲग्रीमेंट त्या ठिकाणी अस्तित्वात येतो. अँड न्यू ॲग्रीमेंट कम्स इन टू एक्झिस्टन्स. आणि नवीन पार्टनरशिप ॲग्रीमेंट त्या ठिकाणी अस्तित्वात येते. तर हे झालं फर्स्ट नंबर वे ऑफ रिकन्स्टिट्यूशन.
हा झाला पहिला मार्ग रिकन्स्टिट्यूशनचा, की यामुळे पार्टनरशिप फर्ममध्ये त्या ठिकाणी रिकन्स्टिट्यूशन केलं जातं. पार्टनरशिप फर्ममधील जे पार्टनर्स आहेत त्यांच्या रिलेशनशिपमध्ये चेंजेस यामध्ये दिसून येतात. सेकंड नंबर वे ऑफ रिकन्स्टिट्यूशन जर आपण बघितलं की ॲडमिशन ऑफ पार्टनर, की ज्यामध्ये काय मेन्शन केलं की व्हेन द न्यू पार्टनर इज ॲडमिटेड इन द बिझनेस, जर नवीन पार्टनर जर बिझनेसमध्ये ॲडमिट होत असेल, ही ब्रिंग्स कॅपिटल, तो त्या ठिकाणी बिझनेसमध्ये काय आणतो, कॅपिटल आणतो. ही ब्रिंग्स कॅपिटल अँड ही शेअर ऑफ गुडविल. जर न्यू पार्टनर जर पार्टनरशिपमध्ये ॲडमिट होत असेल तर तो काय करतो, ही ब्रिंग्स कॅपिटल अँड ही शेअर ऑफ गुडविल. All partners have to sacrifice their share of profit for new partners. त्या ठिकाणी न्यू पार्टनर त्या ठिकाणी बिझनेसमध्ये कॅपिटल आणतो, गुडविल आणतो आणि त्याकरिता ओल्ड पार्टनर्स हॅव टू सॅक्रिफाईस, आणि ओल्ड पार्टनर्स सॅक्रिफाईस करतात. कुणासाठी सॅक्रिफाईस करतात, न्यू पार्टनरसाठी. ओल्ड पार्टनर्स हॅव टू सॅक्रिफाईस देअर शेअर ऑफ प्रॉफिट फॉर न्यू पार्टनर्स. सो पार्टनरशिप ॲग्रीमेंट चेंजेस, की ओल्ड पार्टनर्स न्यू पार्टनर्सकरिता सॅक्रिफाईस करतात. सॅक्रिफाईस करणं म्हणजे त्याग करणं. मग त्यामुळे देखील पार्टनरशिप ॲग्रीमेंटमध्ये चेंजेस दिसून येतात. ठीक आहे. मग नवीन पार्टनरशिप फर्म किंवा नवीन पार्टनरशिप ॲग्रीमेंट त्या ठिकाणी क्रिएट होते, तर त्या रिगार्डिंग जे अकाउंटिंग ट्रीटमेंट्स आहेत त्या कशा पद्धतीने ट्रीट केल्या जातात हेच आपल्याला या ॲडमिशन ऑफ पार्टनर या चॅप्टरमध्ये स्टडी करायचं आहे. त्या ठिकाणी सेकंड नंबर किंवा थर्ड नंबर वे ऑफ रिकन्स्टिट्यूशन आपण अभ्यासतो, की ज्यामध्ये रिटायरमेंट मेन्शन केलं आहे, की रिटायरमेंट ऑफ पार्टनर. रिटायरमेंट ऑफ पार्टनर मीन्स त्या ठिकाणी पार्टनरशिप फर्ममधनं वन पार्टनर त्या ठिकाणी रिटायर होतो आहे, व्हॉल्युंटरी ऐच्छिक स्वेच्छेने रिटायर जर होत असेल तर त्याला आपण रिटायरमेंट ऑफ पार्टनर म्हणून मेन्शन करायचे. इफ द पार्टनर्स रिटायरिंग फ्रॉम पार्टनरशिप फर्म ही शेअर ऑफ प्रॉफिट अप टू द डेट ऑफ रिटायरमेंट. त्या ठिकाणी जर पार्टनरशिप फर्ममधनं जर रिटायर होत असेल, इफ द पार्टनर रिटायरिंग फ्रॉम पार्टनरशिप फर्ममधनं पार्टनर जर रिटायर होत असेल तर ही शेअर ऑफ प्रॉफिट, तर त्या रिटायर होणाऱ्या पार्टनरचा जो शेअर आहे प्रॉफिटमधील, शेअर ऑफ प्रॉफिट म्हणजे काय, नफ्यातील हिस्सा, ही शेअर ऑफ प्रॉफिट अप टू डेट ऑफ रिटायरमेंट, त्याचा नफ्यातील जो हिस्सा आहे डेट ऑफ रिटायरमेंट पर्यंतचा, अप टू म्हणजे पर्यंतचा, अप टू द डेट ऑफ रिटायरमेंट. कॅपिटल म्हणजे शेअर ऑफ प्रॉफिट अप टू डेट ऑफ रिटायरमेंट. कॅपिटल त्या रिटायरिंग पार्टनरचा जो शेअर ऑफ प्रॉफिट असेल, त्या रिटायरिंग पार्टनरचं जे काय कॅपिटल असेल, ही शेअर इन ऑदर रिझर्व्हज, आणि रिटायरिंग पार्टनरचा जो शेअर असेल ऑदर रिझर्व्हजमधला, इतर जे काही निधी असतील, राखीव निधी आपण त्याला म्हणूयात, ऑदर रिझर्व्हज ऑफ फर्म विल बी पेड टू हिम. आणि हे सर्व जे पेमेंट्स आहेत हे त्या रिटायरिंग पार्टनरला काय केलं जातात, पेड केलं जातात. लक्षात आलं या पद्धतीने. रिटायरमेंट ऑफ पार्टनर मीन्स इफ द पार्टनर्स रिटायरिंग फ्रॉम द पार्टनरशिप फर्म ही शेअर ऑफ प्रॉफिट अप टू डेट ऑफ रिटायरमेंट. कॅपिटल ही शेअर ऑफ अदर रिझर्व्हज ऑफ द फर्म विल बी पेड टू हिम. आणि हे सर्व जे बेनिफिट्स आहेत पार्टनरशिप फर्मकडनं मिळणारे, हे सर्व बेनिफिट्स या रिटायरिंग पार्टनरला पार्टनरशिप फर्मकडनं पेड केले जातात. कशाच्या स्वरूपामध्ये, शेअर ऑफ प्रॉफिट अप टू डेट ऑफ रिटायरमेंट, कॅपिटल अँड ही शेअर ऑफ इन अदर रिझर्व्हज. त्यानंतर पुढे मेन्शन केलं आहे, ओल्ड पार्टनर्स विल गेन द प्रॉफिट अँड देअर विल बी चेंज इन द प्रॉफिट शेअरिंग रेशो. आणि वन पार्टनर पार्टनरशिप फर्ममध्ये रिटायर झाला की त्या ठिकाणी जे ओल्ड पार्टनर म्हणूयात किंवा त्यांना रिमेनिंग पार्टनर म्हणूयात, तर त्या रिमेनिंग पार्टनरचा जो प्रॉफिट शेअरिंग रेशो आहे त्यामध्ये ऑब्वियसली चेंज दिसून येतो. ही असेल तुमची थर्ड नंबर वे ऑफ रिकन्स्टिट्यूशन. हा आपण अभ्यास केला आहे. नंतर फोर्थ नंबर वे ऑफ रिकन्स्टिट्यूशन आहे की डेथ ऑफ पार्टनर, की ज्यामध्ये आपण अभ्यासतो आहोत की वन पार्टनर डाईड. ठीक आहे, एक पार्टनर त्या ठिकाणी मृत्युमुखी पडतोय, ॲक्च्युली त्याचा मृत्यू होतो आणि त्यामुळे पार्टनरशिप फर्ममध्ये काय चेंज होतो की पार्टनर इज गोईंग आउट ऑफ बिझनेस. पार्टनर गोईंग आउट ऑफ बिझनेस किंवा पार्टनर गोईंग आउट फ्रॉम बिझनेस ड्यू टू डेथ. पार्टनरच्या डेथमुळे पार्टनरचा काय होतो, त्या ठिकाणी मृत्यू होतो. ॲक्च्युली पार्टनरच्या डेथमुळे त्या ठिकाणी पार्टनर त्या ठिकाणी पार्टनरशिप फर्ममधनं बाहेर पडतोय. पार्टनर इज गोईंग आउट ऑफ अ बिझनेस ड्यू टू डेथ हिज लिगल हिअर. आणि त्या डेथ ऑफ पार्टनर किंवा ज्या पार्टनरचा मृत्यू होतो आपण त्याला डिसीज पार्टनर म्हणून लक्षात घ्यायचं आहे.
पार्टनर इज गोइंग आउट ऑफ बिझनेस ड्यू टू डेथ हिज लिगल हेअर. त्याचा जो लिगल हेअर आहे, कायदेशीर प्रतिनिधी आपण त्याला म्हणूयात. लिगल हेअर मीन्स लिगल रिप्रेझेंटेटिव्ह. लिगल रिप्रेझेंटेटिव्ह मीन्स नॉमिनी, वारस आपण त्याला म्हणूयात. मग डिसीज पार्टनरचा जो नॉमिनी आहे त्याला या ठिकाणी सर्व बेनिफिट्स त्या ठिकाणी दिले जातात. काय मेन्शन केलं यामध्ये, पार्टनर इज गोइंग आउट ऑफ बिझनेस ड्यू टू डेथ हिज लिगल हेअर विल गेट, लिगल हेअर विल गेट द पार्टनर्स शेअर इन द बिझनेस. जो डिसीज पार्टनर आहे त्याचा जो शेअर आहे पार्टनरशिप फर्ममधला, तो कुणाला इश्यू केला जातो, लिगल हेअर ऑफ डिसीज पार्टनर. डिसीज पार्टनर जो आहे त्याचा लिगल हेअर जो असेल, त्याचा लिगल रिप्रेझेंटेटिव्ह जो असेल किंवा त्याचा जो नॉमिनी असेल, त्या नॉमिनीला जे सर्व बेनिफिट्स असतील किंवा जे काही शेअर्स असतील ते या ठिकाणी काय केले जातात, पे केले जातात, इश्यू केले जातात. शेअर ऑफ प्रॉफिट ऑफ कंटिन्यूइंग पार्टनर्स will change and all partnership agreement comes to an end. आणि त्या ठिकाणी जे रिमेनिंग पार्टनर्स आहेत की ज्यांना आपण कंटिन्यूइंग पार्टनर्स म्हणूयात, ते कंटिन्यूइंग पार्टनर्स मधील जे ॲग्रीमेंट आहे ते त्या ठिकाणी काय होतं, नवीन त्या ठिकाणी तयार होतं. आणि जे ओल्ड ॲग्रीमेंट होतं ते काय होतं त्या ठिकाणी कम्स टू ॲन एंड, आणि त्या ठिकाणी ते संपुष्टात येतं. तर अशा पद्धतीने रिकन्स्टिट्यूशन ऑफ पार्टनरशिप ही जी काय कन्सेप्ट आहे ते आपण डिफरंट की ज्यामध्ये डिफरंट वेज ऑफ रिकन्स्टिट्यूशन आपण या ठिकाणी अभ्यासलेले आहेत, की ज्यामध्ये शेअर ऑफ प्रॉफिट किंवा चेंज इन प्रॉफिट, ॲडमिशन ऑफ पार्टनर, रिटायरमेंट ऑफ पार्टनर अँड डेथ ऑफ पार्टनर या वेगवेगळ्या मार्गांनी पार्टनरशिपमध्ये बदल होतात, चेंजेस होतात. आणि त्यामुळे पार्टनरशिप फर्ममधील जे अकाउंटिंग ट्रीटमेंट्स आहेत त्यामध्ये देखील कशा प्रकारे चेंजेस आपल्याला करायचे आहेत हे आपल्याला या चॅप्टरमध्ये लक्षात घ्यायचे आहेत, की ज्या अनुषंगाने आपण अकाउंटिंग प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहोत. तर निश्चितपणे यामध्ये जे डिफरंट वेज ऑफ रिकन्स्टिट्यूशन्स आहेत किंवा मिनिंग ऑफ रिकन्स्टिट्यूशन आहे तो या ठिकाणी आपल्याला लक्षात आला असेल. मग रिकन्स्टिट्यूशन ऑफ पार्टनरशिपचा मिनिंग तुम्हाला समजला आहे की चेंज द रिलेशनशिप बिटवीन पार्टनर्स, किंवा द रिकन्स्टिट्यूशन ऑफ पार्टनरशिप primarily involves change in the form of partnership. Change in the form of partnership हा देखील तुम्ही मिनिंग लक्षात घेऊ शकता. किंवा देर इज चेंज इन ॲग्रीमेंट अमंग द पार्टनर्स, पार्टनर्समधील जे ॲग्रीमेंट आहे त्यामध्ये देखील चेंज होतो आहे, विच लीड्स टू चेंज इन रिलेशनशिप बिटवीन दी पार्टनर्स. किंवा पार्टनरशिप फर्ममधील जे पार्टनर्स आहेत की त्यांच्या रिलेशनशिपमध्ये देखील चेंज होतो. अँड चेंज इन शेअर ऑफ प्रॉफिट ऑर लॉसेस, किंवा शेअर ऑफ प्रॉफिट ऑर लॉसेस यामध्ये देखील काय होतो, चेंज होतो ऑफ पार्टनर्स इन द फर्म. हा मिनिंग आपण तुम्ही लक्षात घेऊ शकता रिकन्स्टिट्यूशन ऑफ पार्टनरशिप म्हणून. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण कॅल्क्युलेशन ऑफ न्यू रेशो अँड सॅक्रिफाईस रेशो स्टडी करणार आहोत. थँक्यू.